बारामती लोकसभा मतदारसंघातील खडकवासला विधानसभा क्षेत्रात असलेल्या आणि नुकत्याच पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या कोंडवे दावडे गावातील रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुन्नाबाई इंजिनियर्सच्या कृपेने समुद्राच्या लाटांची अनुभूती गावकऱ्यांना आणि वाहन चालकांना येऊ लागली। थोडा पाऊस झाला की 2 ते 4 फुटांपर्यंत रस्त्यावर पाणी साचून त्यातून गेलेल्या वाहनांमुळे लाटा उसळू लागल्या। त्यामुळे 6 वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधलेल्या या एनडीए गेट जवळील रस्त्याच्या भागाला गेट वे ऑफ एनडीए असे नामकरण झाले नाही तर नवल। या विरोधात गावकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा देखील दिला आहे। पाहूयात या भागातील नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया। या व्हिडिओचे सहप्रायोजक आहेत सोहम डेव्हलपर्स, वी बिल्ड फॉर फ्युचर, शितोळे क्रिस्टल, शितोळे हाइट्स आणि शितोळे पार्क असे 1 ते 3 बेडरूम्सचे वारजे कर्वेनगर भागातील स्मार्ट होम्स, जिथे तुमचे भविष्य होईल सुरक्षित। अंजनी लॉन्स मंगल कार्यालय, कोंडवे दावडे, पुणे। पार्किंग, जेवणाचा स्वतंत्र हॉल आणि वधूवरांच्या सुसज्ज खोल्यांसह बजेटमध्ये असलेले एकमेव खात्रीशीर मंगल कार्यालय। पूल बांधला हा चुकीच्या पद्धतीने बांधला गेलेला पूल आहे। पूल बांधत असताना त्यामध्ये पावसाचं पाणी थांबणार नाही याची काळजी घेतली गेली नाही। संबंधित अधिकाऱ्यांनी त्या घटनेकडे आम्ही त्यावेळेस वारंवार सांगत असताना दुर्लक्ष केलं गेलं। आता जे छोटे छोटे होल ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये जो वाहून पाण्यासोबत कचरा येतो, तो कचरा त्या होलवर अडकल्याने पाणी सर्वत्र तुंबतंय आणि 3 ते 4 फूट पाणी साचून मोठमोठ्या लाटा त्या ठिकाणी गाड्या जोरात गेल्याने लाटा येतात आणि ते पाणी नागरिकांच्या घरामध्ये जात आहे। पाणी साचल्याने त्यामध्ये एवढ्या मोठ्या लाटा येतात की जणू काय समुद्रात आल्याचं फील या ठिकाणी नागरिकांना येत आहे। आणि इथून दोन्ही साईडने येणारं पाणी हे दरवर्षी इथंच तुंबतं, त्यामुळं इथं खूप गैरसोय होती। मग आम्ही काय करतो, अनिकेत दावडे असतील, मी असतील, माझे वडील असतील, आम्ही ते बांबू घेऊन ते होलं साफ करतो, त्यामुळे ते पाणी तेवढ्या प्रमाणात निघून जातं। पण परत हाय ती परिस्थिती निर्माण होती, गाळ साठतो, कचरा साठतो आणि गाड्या इथं उभं राहतात पार्किंगसाठी। दोन्ही बाजूला गटर लाईन नाहीच आहे त्याला, आणि थोडाफार कचरा एक बाटली जरी अडकली तरी त्या छोट्याशा होलमध्ये जाम होतंय पूर्ण। रस्त्याने जाताना लोकांना पायी तर चालता येत नाही, 2 व्हीलर सुद्धा लगेच बंद पडतात। मोठ्या गाड्यांना तर प्रॉब्लेम होतो, इतक्या नंबर प्लेट तुटून पडलेले आहेत, गाड्यांच्या मागचे प्लास्टिकचे पार्ट वगैरे तुटून पडतात, गाड्या जागेवर बंद पडतात, भांडणं तर न होतात लोकांची पाणी अंगावर ओढून। इकडे रस्त्यात मोठ्या गाड्या आल्या की त्याच्या लाटांनी पाणी सगळं घरात नाही घुसतं, इकडे साईडने आमच्या शॉपमध्ये पण घुसतंय। कालचं एक दृश्य आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे। त्या दृश्यामध्ये असं वाटलं की पाणी पावसाचं आलं की 1 तासभर पाऊस झाला आणि इथं पाणी पूर्ण तुंबून गेलेलं होतं। आणि सर्वसामान्य नागरिकांना हा आजचाच नाही, बरे अनेक वर्षापासून हा त्रास सुरू झाला, जेव्हापासून हा पूल तयार केला आहे तेव्हापासून। हे तर पाणी बाहेर पडायला किंवा निघायला व्यवस्थितपणे ह्याला कुठलाही सोय केली गेलेली नाही। आणि काल आता आम्ही स्वतः येताना पण बघितलं की बऱ्याच चांगल्या गाड्या आहेत, जसं आता आपण म्हटलेत की पुढं नंबर प्लेटी झाल्यात किंवा गाड्यांच्या इंजिनमध्ये पाणी गेलं, गाड्या काही थांबून राहिल्या इथं किंवा रस्ता पूर्ण बंद होतो, हे गैरसोय होत्या। काही कष्ट करणारी लोक पण असतात जे पिवळ्या पट्ट्याच्या गाडी चालवतात, ओला उबेर जो पण असेल, त्यांनाही हा त्रास भोगावा लागतो। आणि त्यांच्याकडे जर त्यांच्या गाड्यांना नुकसान झालं या पाण्यामुळे तर अक्षरशः त्यांची हालत खराब होत्या। या ठिकाणी या ओढ्यावरती मोठ्या प्रमाणावर पाणी साचते। आता व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल तर या ठिकाणी कोंडवा गेटपासून येणारं पावसाचं पाणी आणि या ठिकाणी उत्तम नगरच्या बाजूने येणारं, उत्तम नगरहून येणारं पावसाचं पाणी, हे दोन्ही बाजूचं पाणी या ठिकाणी गोळा होतोय आणि त्याच्यातून जाण्या येण्यासाठी रस्ताही बंद होतोय। 4 व्हीलरसुद्धा या ठिकाणी अनेक 4 व्हीलर त्या पाण्यामध्ये बंद पडल्या। या ठिकाणी आपण पाहसाल की साधारणतः एक 8 ते 9 नंबर प्लेट त्या पाण्याला धडकल्यामुळे त्या नंबर प्लेट तुटलेल्या आहेत। तर अशा पद्धतीने अनेक गाड्या बंद पडल्या, अनेक गाड्यांचं नुकसान झाले आणि साधारणतः 2 तास या ठिकाणी हा रस्ता बंद होता। बंद असल्यामुळे अनेक नागरिकांची या ठिकाणी गैरसोय झालेली आहे। या ठिकाणी ज्या लाईटच्या डिपी आहेत या डिपीसुद्धा साईडला त्या ठिकाणी खेटून आहेत। त्या डिपीला जर पाणी लागत होतं आणि त्या पाण्यातून जर या ठिकाणी विद्युत प्रवाह त्यामध्ये उतरला गेला तर अनेक त्या ठिकाणी नागरिकांच्या जीविताचा मोठा धोका होऊ शकतो। तर या ठिकाणी पुणे महापालिकेने लाखो करोडो रुपये या ठिकाणी आमच्याकडनं वसूल केलेत, ते या ठिकाणी या सुखसुविधा आम्हाला लवकरात लवकर द्याव्यात। या ठिकाणी ज्या पाण्याच्या लाईन आहेत, ज्या रेन वॉटरच्या लाईन आहेत, त्यासुद्धा या ठिकाणी साईडनी रस्त्याच्या पाहिजेत। तर रेन वॉटरच्या लाईन असतील तर या ठिकाणी रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात येणारं पाणी आहे हे थांबेल आणि या ठिकाणी नागरिकांची होणारी गैरसोय हे दूर होईल। या ब्रिजवर एवढं मोठ्या प्रमाणात पाणी साचतं आणि त्या पाणी साचल्यामुळं वाहतुकीची ये जा बंद होते। याचं खरं कारण सांगू का, हे पूल उचलतानाच आम्ही त्यावेळेला त्या PWDचे अधिकारी त्यांना सांगितलं होतं की हा पूल उचलून घ्या, इथं पाणी साचन। तर त्यांना साचूनही
त्यावेळेला कोणी त्याचं लक्ष दिलं नाही. सदर त्यावेळेसच काम चुकीचं झालेलं आहे आणि हे पाणी जाण्याकरता कुठेही अशा प्रमाणात खोल अगर त्यांना पाणी बाहेर पडण्यासाठी कोणताही मार्ग चांगल्या प्रकारे या ठिकाणी आखलेला नाही. परंतु पुणे महानगरपालिकेमध्ये येऊनसुद्धा 2 वर्ष झाली आणि पुणे महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना आम्ही वारंवार हा विषय सांगितलेला आहे, तरी त्याबाबतीत दुर्लक्ष होतं आहे. जर हे पाण्याचा बंदोबस्त केला नाही तर भविष्यात आम्ही या पाण्यातच आंदोलन करणार आहे.